कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पाणीपट्टी दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांनी महासभेच्या प्रवेशद्वारावर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली। दरवाढ करणाऱ्या नालायक अधिकाऱ्यांचा अरे घरला लावा अरे घरला लावा जल अभियान सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या महानगरपालिकेचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या महानगरपालिकेचा वाढीव पाणीपट्टी रद्द करावी, पाण्याची गळती थांबवावी आणि बेकायदेशीर नळ कनेक्शनवर फौजदारी कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या शिवसेनेने केल्या। या मागणीचे निवेदन जल अभियंता हर्षजित घाटगे यांना देण्यात आलं। अनेक ठिकाणी लिकेज पाण्याची चोरी होत आहे, हे आधी थांबवा, अन्यथा पाणीपट्टी रद्द करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा उपनेते संजय पवार यांनी दिला। आज आम्ही तर तीव्र आंदोलन केलं की ती प्रशासनात जाग आली पाहिजे। कुणीतरी येणार, आपले स्टार वाढवा प्रयत्न करणार, आम्ही कर लादून निघून जाणार। पहिल्यांदा आम्हाला मुबलक स्वच्छ पाणी द्या लोकांना। पावसाळ्यात सुद्धा पाणी मिळत नाही, पाणी दरवाढ कशाही करताय। पाणी चोरी इथे होते, पाण्यात लिकेज किती आहे ते जर पर्सेंटेज काढलं तर 30% पाण्याचं फक्त आम्हाला चार्जिंग होतं आणि बिल भरणाऱ्या लोकांच्या माथी परत तुम्ही कर लावणार असाल तो आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून शिवसेनेची अशी मागणी आहे, जी आता दरवाढ केली ते ताबडतोब रद्द करा आणि पब्लिक समोर तुम्ही या। सभागृहाने सुद्धा विचार केला पाहिजे, आम्ही तुम्हाला निवडून दिले ते प्रशासनाचं ऐकण्यासाठी नाही तर जनतेचं ऐकण्यासाठी, जनतेच्या हितासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे, प्रशासनासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही आहे। त्यामुळं पाणी दरवाढ जी केली, अन्य दरवाढ ती रद्द झालीच पाहिजे अशी आज आमची मागणी आहे। ठराव मंजूर झाला तर नागरिकांना असं आम्ही आवाहन करणार आहे की तुम्ही हे पाणी दरवाढ देऊ नका। चोरी किती होती मीटरमध्ये ते कोण बघतंय का? पाण्यात लिकेज किती आहे ते प्रशासन बघतंय काय? काही कोण बघत नाही आहे। जुन्या लाईनमधनं जवळजवळ 40 ते 45% लिकेज आहे। मग ते लाईट बिल किती येतं, पाणी किती मिळतं ह्याचा हिशोब केला तर पब्लिकला आम्हाला साधारण 30 ते 35% पाणी स्वच्छ मिळतं। त्यातनं लिकेज, त्यातनं चोऱ्या हे पहिला बंद करा ना। कुठला सुट्टा लोकांच्या खिशावर कात्री कशाला मारताय तुम्ही? ताबडतोब बंद करा, नाही तर पब्लिकला विनंती करेन की तुम्ही कुणीही पाणी दरवाढ की बिल देऊ नका असं आम्ही आज आग्रह करणार नागरिकांना। जर कोण आलं तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। दरवाढ मागे न घेतल्यास थेट महापालिका आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विराज पाटील यांनी दिला। आज आमचं आंदोलन पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आहे। आम्ही पहिल्यांदा त्यांना समज देतोय की ही दरवाढ आम्हाला मान्य नाही। ही दरवाढ जर तुम्ही जनतेच्या माती लादली तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। म्हटलं आहे की आम्हाला महापालिकेच्या खर्चासाठी निधी कमी पडतो आणि 2016 नंतर दरवाढ झालेलीच नाही, त्यामुळे आम्हाला ही दरवाढ करत आहोत। त्यासाठी आम्हाला सहकार्य करावं असं आयुक्तांनी आवाहन केलेलं। आयुक्तांना पहिल्यांदा आम्ही हे सांगतो की तुम्ही चांगले काम करा। कोल्हापूरची जनता चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करते। ज्या पद्धतीने आयुक्त चांगले काम करल्यात त्यांनी बघितलं पाहिजे की 25,000 कनेक्शन एकाच वार्डात बेकायदेशीर आहे। 30% पाणी फक्त जनता वापरते, 70% पाणी गळती आहे। ही पहिल्यांदा गळती थांबवा, बेकायदेशीर कनेक्शन बंद करा। ह्या जर दोन गोष्टी केल्या तर दरवाढ करण्याची गरज त्यांना भासणार नाही। आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही खरोखर फिरा, प्रत्येक वार्डात ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, उन्हाचा दबाव आहे, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करा। तोपर्यंत दरवाढ होऊ देणार नाही ही शिवसेनेची भूमिका। यावेळी उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, शहर प्रमुख मंजित माने, पोपट दांगट, सुरेश पवार, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत आदी उपस्थित होते।